cup will overflow. Amen. But be in my presence, my child, be with me. Just abide inside me. That is what the Lord said. Amen. Amen. Let's all clap our hands and receive this word. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. How many of you know today is Palm Sunday? आणि मग किती जणांना माहिती आहे की आज झावळ्याचा रविवार आहे. I tell you, Jesus entered Jerusalem. आणि मग येशू ख्रिस्त जो आहे तो येरुशलेममध्ये प्रवेश त्यांनी केला. From here, आणि तेव्हापासनं you will see Jesus was entering into all the things that he has called for. आणि मग तेव्हापासनं तुम्ही पाहताल की हर एक जागेत प्रभूंनी प्रवेश केला जिथं त्याची प्रवेश होण्याची गरज होती. He entered Jerusalem. त्यांनी येरुशलेमात प्रवेश केला. He entered Golgotha to take the cross. आणि मग तो गोलगथात पण गेला क्रूसावरती He चढण्यासाठी. entered the tomb where he need to die once for all for us. आणि मग त्यांनी तिकडे त्या कबरेत पण त्यांनी प्रवेश केला जिथं त्याला आपल्यासाठी मरण लिहिलेलं होतं त्याच्या And जीवनामध्ये. then आणि मग Jesus entered our lives. You आणि and मग me. येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्या जीवनात प्रवेश केला. Today is a day of God's entry in your life. आणि मग आज तो दिवस आहे की जिथे प्रभू येशू आपल्या जीवनात प्रवेश करत आहे. Today is the day of God's entry in your challenges. आणि आपले जे काही जे तडजोड आहे किंवा आपले जे काही कष्ट आहेत त्याच्यामध्ये त्याचा प्रवेश होणार आहे. Today is the day God is entering into your dead situations. आणि आज जे काही मेलेली स्थिती आहे, परिस्थिती आहे तुमच्या जीवनात त्याच्यात तो प्रवेश करत आहे. Because the one who is entering कारण की जो कोणी प्रवेश करत आहे is not a king. He is not a king. तो काय एक राजा नाहीये. You know why I say that? तुम्हाला माहितीये का मी ते का म्हणत आहे? They all sang Hosanna, Hosanna. Who's coming? आणि मग ते सर्वांनी ओरडले की होसाना होसाना, मग कोण येत आहे? They thought the king is coming inside. त्यांना असं वाटलं की एक राजाचा प्रवेश होत But आहे. he is not just a king. पण तो फक्त एक साधारण राजा नाही. The word of God says he is King of kings But- and the Lord of lords. पण देवाचं वचन असं म्हणतं की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. हमारा पिता साधारण राजा नहीं है. मग आपला पिता जो आहे तो एक साधारण व्यक्ती He is the नाही. King of kings and the Lord of lords. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. Jerusalem celebrated him wrong by calling him a आणि king. मग येरुशलेमीने त्याचा स्वागत जे आहे ते चुकीचा केला. But we as a church, पण आपण एक कलिशा म्हणून we are today to call him Lord, you are the King of kings. आपण त्याला हाक मारायला पाहिजे की प्रभू तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. Amen. Hallelujah. So हालेलुया. let's all go to the word of God this afternoon. मग आपण आता वचनात जाऊया. We'll go to the Gospel of Mark, आणि मग आपण मार्क chapter 11, 11 from verse 2 to 11. मग 2 ते 11 वाचूयात. Yeah, we'll read from 1. Yeah, 1 to 11. मग 1 ते 11 वाचूयात. तेव्हा ते यरूशलेम शहराजवळ लिबनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले. तेव्हा येशूने आपल्या 2 शिष्यात असे सांगून पाठवले की समोरच्या गावात जाता ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगून आणलेले आहे ते सोडा व ते आणा. आणि जर कोणी तुम्हाला विचारले तुम्ही हे का घेऊन जात आहात तर तुम्ही असे म्हणा प्रभूला याची गरज आहे तर तो लगेच परत तेथे पाठवा. मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर दाराशी एक शिंगडू बांधलेले आढळले. मग त्यांनी ते सोडले. तिथे उभे असलेल्या लोकांपैकी काढत त्यांना म्हणाले ते शिंगडू सोडून तुम्ही काय करीत आहात? त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगडू निघून दिले. त्यांनी ते शिंगडू येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली तर येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले जगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे घोषणे येऊ लागले, होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असेल. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असेल. स्वर्गात होसाना. नंतर येशूने येरुशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला. तो सभोवतालचे सर्व पाहिले तर सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह Amen. त्यांनी स्तुती केली. You know, certain incident in the Bible
are so important. आणि मग काही काही जे स्थिती होती बायबलमध्ये किंवा ती एक प्रसंग होता, ते फार महत्त्वाचा प्रसंग आहे. Those incidents ते प्रसंग is written in all the Gospels. आणि ते सर्व समाचारमध्ये लिहिलेले आहेत. There are 4 Gospels in the Bible. मग ते 4 समाचार आहेत, This incident, शुभवर्तमान आहे. this incident is written in all the 4 Gospels. आणि ते जे प्रसंग आहेत ते 4ही शुभवर्तमानात लिहिलेले आहेत. That means त्याचा अर्थ हे this आहे incident is something very important and it's something very deep. की हा प्रसंग जो आहे तो खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि ते खूपच एक खोल विषय आहे. Holy Spirit led all the 4 writers of the gospel to write this particular incident. आणि मग पवित्र आत्म्याने 4ही व्यक्तींना नीतिमान ठरवलं हे वचन लिहिण्यासाठी. And they आणि मग ते wrote about the triumphant entry of Jesus into आणि Jerusalem. मग त्यांनी जे आहे प्रभू येशूची जी प्रवेश आहे त्याच्याबद्दल ह्या 4ही हिस्स्यांमध्ये लिहिलेलं आहे. The King of Kings was entering into his city, the city of Jerusalem. आणि मग राजांचा राजा जो आहे त्याचा प्रवेश होत होता त्याच्या स्वतःच्या शहरात, ते म्हणजे यरुशलेममध्ये. He was entering into his kingdom. आणि तो जे आहे स्वतःच्या राज्यात प्रवेश करत होता. And before he was entering into his kingdom, आणि तो तिकडे प्रवेश करायच्या अगोदर in all 4 gospels, 4ही शुभवर्तमानात you can see these words. तुम्ही हे शब्द पाहू शकता. Jesus said, येशू म्हणाला go into the village की तिकडे जा, गावात जा, and you will see a colt tied up there, आणि मग तिकडे तुम्हाला एक शिंगरू भेटेल and bring them to me. आणि मग त्या शिंगराला तुम्ही माझ्याकडे आणा Loosen them up आणि मग त्याला सोडा, and bring it to me. त्याला माझ्याकडे घेऊन या. And in case if the owner asks why you have loosened it, आणि मग जर कोणच्या जे कोण त्याचा मालक आहे त्यांनी जर विचारलं की तुम्ही ते का सोडवलं tell आहे, them the Lord is needing it. मग त्यांना सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे, The Lord is in need of it. की प्रभूला ह्याची गरज आहे. These words are in all 4 gospels of this in this incident. आणि मग हे जे वचन आहे हे 4ही शुभवर्तमानांमध्ये हे जे प्रसंग आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. Before entering into in his city. आणि मग त्याच्या स्वतःच्या शहरात जाण्याच्या अगोदर, Remember, Jerusalem signifies the kingdom of God. आणि मग हे लक्षात ठेवा की जेरुसलेम जे आहे ते प्रभूचं राज्याबद्दल दाखवत आहे. That is a sign. That's the kingdom of God. आणि ते Jerusalem. एक चिन्ह आहे, ते एक चिन्ह असल्यासारखं आहे की जेरुसलेम हे प्रभूचं राज्य आहे It is God's own city. आणि हे स्वतः त्याचं शहर आहे. And when Jesus was entering into his own kingdom, आणि मग जेव्हा येशू स्वतःच्या राज्यात जेव्हा तो प्रवेश करत होता, he saw many people like us today. They were carrying the palms and worshiping God. आणि मग त्यांनी पाहिलं की तिकडे खूप लोक जमा होते जे झावळ्यांना घेऊन त्याची आराधना करत होते. There were lot of celebrations. मग तिकडे खूप उत्साह होता There were lot of curiosity. आणि मग तिकडे खूप लोकांना विचार पडलेला. Jesus had many things to get distracted by seeing the celebration, the worship and the praise. आणि मग येशू ख्रिस्त असं त्याचं लक्ष विचलित झालं असतं असं सगळं उत्साह पाहून, Because great things are happening in front of him. कारण की महानच्या गोष्टी त्याच्या पुढे होत आहे. But in mid of all those celebrations, पण ह्या स्थितीमध्ये सुद्धा Jesus told his disciples, येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना go सांगितलं into the village. की जा, तू त्या गावामध्ये जा You will find a colt tied up there. आणि मग तुम्हाला तिकडे एक शिंगरू मिळेल. Before Jesus entering into his city, आणि मग येशू त्याच्या स्वतःच्या शहरात जाण्याच्या अगोदर, before Jesus receiving all the praise and celebrations, आणि मग त्याला जेवढे काही त्याचे प्रार्थना आराधना करत होते ते सगळं त्याला प्राप्त होण्याच्या अगोदर his mind went into a colt which was tied up. आणि त्याचा जो विचार आहे तो त्या शिंगरूवरती गेला ज्याला बांधलेलं होतं. Today, आणि आज in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये when many celebration happens, जेव्हा अनेक उत्साह होतात, God's heart is not on the celebration, but God's heart is on someone who's tied up. आणि मग त्या स्थितीमध्ये देवाची जी
जे मन आहे ते ह्या उत्साहामध्ये नाही अडकलेलं आहे, पण त्या गाढवावरती, त्या शिंगरूवरती अडकलेलं आहे, ज्याला बांधलं गेलेलं In आहे. this world, आणि ह्या जगात people get diluted when they see the celebration happening for them. लोक जे आहेत उत्साह होताना पाहत असताना ते त्याच्यात विसरून जातात गोष्टी. The kings forget the many things when they see celebrations raised up for आणि them. मग राजा जे आहेत ते खूप त्यांच्यासाठी जे उत्सव असतो ते पाहून ते विसरून जातात काही गोष्टी. You remember, Jerusalem is the headquarters of Israel. आणि हे लक्षात ठेवा की यरुशलेम जे आहे ते हेडक्वार्टर आहे इस्रायलचं. Many kings came into that city when they triumphed, when they win the battle. आणि मग अनेक राजे आले हे ते जे जंग आहे, युद्ध आहे ते जिंकण्यासाठी. हम पुराना नियम में देख सकते हैं, बहुत लोग जीतने के बाद यरूशलेम में आते, शहर के अंदर आते. आणि मग ते जिंकल्यानंतर ते त्या यरुशलेमात येतात, शहरात We are येतात. seeing King Saul entering Jerusalem with the triumph. आणि मग आपण शौल्याला पाहिलं तिकडे जिंकल्यानंतर प्रवेश करताना. In the Old Testament, you can see David, the King David, entered Jerusalem after conquering it with triumph. आणि मग दावीद राजा जेव्हा जंग लढून जिंकून आला तेव्हा पण त्यांनी पण प्रवेश केला होता यरुशलेमात. Many kings of Israel entered Jerusalem after the triumph. आणि इस्रायलचे जेवढे राजे होते ते सर्वजण तिकडे प्रवेश राजा जे आहेत त्यांनी सर्वांनी प्रवेश केला होता यरुशलेमात. And they all got diluted by seeing the great celebration around them. आणि मग ते जे आहेत ते त्यांचं जे म्हणजे ते असं सर्व गोष्ट विसरले जेव्हा त्यांनी ते उत्सव होताना पाहिला. Their eyes, their mind were seeing and thinking about the celebration happening in front आणि of मग them. त्यांचे डोळे आणि त्यांचं मन आणि त्यांचा विचार सगळं त्या गोष्टींवरतीच होता. But here a king coming. पण इकडे एक राजा आला. But he is not an ordinary king. आणि तो एक साधारण राजा नाहीये, He is the king of kings. तो राजांचा राजा आहे. And when this king of kings is entering the Jerusalem, आणि जेव्हा तो राजांचा राजा यरुशलेमात आतमध्ये प्रवेश त्यांनी केला before getting diluted, आणि मग तो त्या सर्व गोष्टींमध्ये बहकण्याच्या he ऐवजी remembered a colt that is tied up. त्याला त्या शिंगरूची आठवण आली ज्याला बांधलं गेलं होतं. A colt that is called to carry Jesus. आणि तो शिंगरू ज्याला येशू ख्रिस्ताला घेऊन चालायचं होतं. That colt's purpose was to carry Jesus. आणि त्या शिंगरूचं जे उद्देश होता ते असं होतं की प्रभू येशूला त्याच्या पाठीवरती घेऊन पुढे चाललं. But unfortunately, सॉरी you want to take a break? नो पण तरी अचानक When the colt that need to carry Jesus ज्या शिंगरूला प्रभूला घेऊन चालायचं होतं is unfortunately tied up. पण त्याला बांधलं गेलं होतं. Today you and me are like that colt. मग आज तुम्ही आणि मी त्या शिंगरासारखं आहोत. We are called to carry Jesus. आपल्याला प्रभूला घेऊन चालण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. Our purpose is to carry Jesus inside us. आपला जे उद्देश आहे तो म्हणजे त्याला घेऊन चालणं आहे. Our purpose is to carry Jesus on top of us. आपला उद्देश जो आहे तो असा आहे की त्याला घेऊन चालायचं आपल्या संगती, But unfortunately, आपल्यावरती. the same colt पण तरी तोच शिंगरू that need to carry Jesus ज्याला येशू ख्रिस्ताला घेऊन चालायची गरज आहे is tied up somewhere in a village. तो कुठेतरी बांधलेला आहे त्या शहरात. Today, आज if you feel you are tied up somewhere, जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी बांधलेले गेलेले आहात, if you feel that some problem has tied you up this afternoon, मग जर तुम्हाला असं वाटत आहे की आज दुपारी तुम्ही कुठेतरी बांधले गेलेले if you आहात, feel some sin has tied you up somewhere, मग जर तुम्हाला असं वाटत आहे की कसल्या तरी पापाने तुम्हाला कुठेतरी बांधून टाकलेलं if you आहे, feel some curse has tied you up somewhere, मग जर तुम्हाला असं वाटत आहे की
तुम्हाला कोणत्या तरी श्रापाने कुठंतरी बांधलेलं आहे. if you feel some sickness has tied you up somewhere, मग जर तुम्हाला असं वाटतंय की कसल्या तरी आजाराने तुम्हाला कुठंतरी बांधून टाकलेलं आहे, today the same Jesus who told the disciples to loose up the colt is calling you that I will loose up every chains of your आणि life. मग त्याच येशू ख्रिस्तानी ज्यांनी त्या शिंगरूला सोडवून आणायला सांगितलं, तोच येशू ख्रिस्त आज तुमच्या जीवनात येत आहे तुम्हालाही त्या बंधनातून You सोडायसाठी. remember, this king is not here to receive the celebration. आणि मग हे लक्षात ठेवा की हा जो राजा आहे तो या उत्साहामध्ये ते स्वतःचं स्वागत स्वीकार करण्यासाठी नाही When आलेला आहे. other kings in the Old Testament received the celebration, जिथे जुन्या करारामधल्या राजांनी ते स्वागत स्वीकारला होता, this king, हा राजा, this everlasting king, हा सर्वकालिक राजा, this king of kings and the Lord of lords, आणि हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, didn't came to world to receive the celebration. तो ह्या जगात ते उत्साह साजरा करायसाठी किंवा स्वीकारायसाठी But नाही he आला, came to liberate those colt like you and me that are tied up with many things of the devil. पण तो त्या शिंगरूला सुटका देण्यासाठी आलेला आहे जो तुमच्या आणि माझ्यासारखा बांधलेला गेलेला आहे. You remember, you see, that colt was not naturally get tied by itself. आणि ते जे शिंगरू आहे तुम्ही बघा की त्याला काही तो स्वतःहून बांधलेला गेलेला नव्हता. There was an owner who was owning it and he tied it. आणि तिकडे एक मालक होता ज्यांनी त्याला तिकडे बांधून टाकलेलं होतं. Today I want to tell you, devil is that owner that tied many of us with many things in our life. आणि सैतान असा तो मालक आहे ज्यांनी अनेक लोकांना काही जगिक गोष्टींमध्ये बांधलेला आहे. That colt want to walk free. आणि त्या शिंगरूला जे आहे स्वातंत्र्यात चालायचं But आहे, unfortunately it was tied up by the owner. पण तो बिचारा मालकाच्या मुळे तिकडे बांधला गेलेला आहे. Devil put sin inside us and he tied up in our life. आणि सैतानाने आपल्या जीवनामध्ये पाप टाकले आणि आपल्याला तिकडे बांधून टाकले. Devil put curse inside us and he tied up many of the आणि मग times. सैतानाने जे आहे ते आपल्याला श्राप टाकून तिकडे बांधून टाकलेला असतो. Devil put sickness inside us and he tied many of आणि us. मग आजारपण टाकून अनेक लोकांना बांधून टाकलेला आहे. And owner was inside the house and the colt was outside. आणि जो मालक होता तो आतमध्ये होता घराच्या आणि हा जो शिंगरू होता तो बाहेर होता बाजूला. Jesus was saying that clearly. आणि मग येशू इथे स्पष्ट म्हणत आहे. He was saying in a gospel, he was saying it clear in 4 among the gospels. He said clearly, you will find a colt just you enter outside. आणि 4 शुभवर्तमानात लिहिलेलं आहे की तुम्ही तिकडे जा आणि त्या घराच्या बाहेर ते शिंगरूला बांधलेलं आहे. It was tied outside the house तिकडं त्याला घराच्या बाहेर बांधलेलं and the होतं owner was sitting inside. आणि मालक घराच्या आत You बसलेला know होता. why owner was so cool sitting inside? मग तुम्हाला माहिती आहे का की मालक तो घरात का असा शांतपणे बसला होता He was so happy, comfortable and he's sitting inside. आणि तो खूप असा कम्फर्टेबल बसलेला होता आतमध्ये, Not worrying whether this colt can run away. हे विचार न करता की हे शिंगरू पळून जाऊ शकतं म्हणून. क्योंकि शैतान को मालूम है एक बार पाप में, शाप में, बीमार में एक बंदे को बंधन किया तो वो बाहर नहीं आ सकते. आणि मग सैतानाला माहिती आहे एकदा त्या व्यक्तीला पापात आणि श्रापात आणि बंधनात जर बांधून टाकलं तर ते व्यक्ती बाहेर नाही येऊ शकत. Devil knew that man lost the authority over sin, curse and sickness. आणि मग सैतानाला माहिती होतं की मनुष्य जे आहे ते पाप, श्राप आणि आजारावरती सगळं काही म्हणजे त्याचं हरवलेलं गेलं आहे. Over there, the owner of the donkey was not standing next to the आणि donkey. मग तिकडं जे आहे त्या शिंगरूचं जे मालक आहे तो त्याच्या शेजारी थांबलेला नव्हता, He was inside तो आत होता. because he knew कारण त्याला माहिती होतं there is no one who has the power to break that chain that he put on the colt. की तिकडे कोणाच्या ताकद नाहीये की ती जी साखळी आहे ती तोडायसाठी त्या शिंगरूवरची. In the Gospel of Matthew, आणि मत्ताईमध्ये it is written even more very clear. आणि ते अजून स्पष्ट लिहिलेलं आहे. There it says
there is a colt tied with the donkey, आणि mother मग donkey. आणि मग तिकडं असं लिहिलेलं आहे की तिकडं एक शिंगरू बांधलेलं आहे त्याच्या आई बरोबर. With the donkey and the colt tied म्हणजे ते together. गाढव आणि शिंगरू दोन्हीही बांधलेले You गेले see, आहेत. they will not just bind us, they will sometimes bind even the families. आणि मग तुम्ही बघा की तिकडे दाखवलेलं गेलेलं आहे की सैतान फक्त आपल्याला नाही बांधून टाकत, पण आपल्या कुटुंबालाही बांधून The टाकतो. same chain that holded the colt is the same chain that holded the donkey as well. आणि मग तीच साखळी जी जी त्या शिंगरूला बांधलेली होती, तीच साखळी त्या गाढवाला पण बांधली होती. That's why many times you can see the forefathers sinned and the kids continue to sin the same sin. मग अनेक वेळेस आपण पाहू शकतो की जे पूर्वजांनी केलेले पाप आहेत तेच आताची पिढी सुद्धा ते पाप करते. The same curse that destroyed the forefathers are destroying our lives many आणि times. मग जेच श्रापानी पूर्वजांना त्रास दिला होता तेच पाप आताही चालू आहे. The same sickness that continued in the forefathers is continuing even in their आणि children. मग जे काय आजार पण अगोदर पूर्वजांच्या हात होते ते आताही आताच्या पिढीमध्ये पण चालू आहे. That owner, मग तो मालक he tied the colt and the donkey with the same chain. त्या मालकाने गाढवाला आणि त्या शिंगरूला त्याच एकाच साखळीने Same बांधले. way, this wicked devil, this owner, tied all our lives, all our forefathers with the same chain of curse, sin, and sickness. तसंच हा जो सैतान आहे त्यांनी आपल्याला आपल्या पूर्वजांना आणि आपल्याला सर्वांनाही त्या साखळीने बांधलेलं How many आहे. of you can relate your life with that colt this आणि afternoon? मग किती लोक त्या शिंगरासंगती आपलं जीवन म्हणजे विचार करू शकता की आपण तसंच If आहोत. you feel your life is like that colt, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुम्हीही ते शिंगरू आहात if you feel your forefathers' life was like that donkey, आणि जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या पूर्वजांचं जीवन त्या गाढवासारखं होतं, today I have a good news. तर माझ्याकडे आज एक चांगली बातमी There is a आहे. King of Kings who is entering our life this afternoon. तिकडे एक राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे जो आज आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत That आहे. same Jesus who entered Jerusalem 2000 years back. तोच येशू ख्रिस्त जो 2000 वर्ष अगोदर यरुशलेमेत प्रवेश केला त्यांनी, is waiting outside our heart this afternoon. आणि तो आपल्या हृदयाच्या बाहेर आज दुपारी उभा आहे. That day that Jerusalem was in Israel, आणि त्या दिवशी यरुशलेम इस्रायल मध्ये होतं. today the Jerusalem is your heart. आणि आज ते यरुशलेम म्हणजे तुमचं हृदय आहे. Your heart is the today's Jerusalem. तुमचं हृदय जे आहे ते यरुशलेम आहे. And Jesus, before entering the heart, आणि येशू त्या हृदयामध्ये प्रवेश करण्या अगोदर, this Jesus before entering Jerusalem, हा येशू ख्रिस्त जो यरुशलेम मध्ये प्रवेश करायच्या अगोदर he understood one thing, त्याला ही गोष्ट समजली that Father की पिता has kept a colt ready to carry him. की पित्याने ते एक शिंगरू ठेवलेलं आहे तिकडं त्याला घेऊन म्हणजे चालण्यासाठी. But unfortunately, पण अनफॉर्च्युनेटली मराठीत काय बोलतो दुर्दैवाने, unfortunately, that colt was tied up by a wicked owner. पण दुर्दैवाने तो जो शिंगरू होता त्याला बांधलेलं होतं एका वाईट मालकाने. And that owner thought that colt belongs to him now, no one can take it. आणि मग त्या मालकाला असं वाटलं की आता हे शिंगरू माझंच आहे आणि कोणी घेऊ नाही शकत त्याला. Because he has holded it, he thought it is mine. कारण की त्यांनी त्याला जकडलं होतं, पकडलं होतं, म्हणून त्याला वाटलं की आता हे माझं झालंय. Same way you might be holded by devil with his chains this afternoon. मग तसंच आज सैतानाने तुम्हालाही त्या साखळीने बांधलं असेल. But today, पण आज Jesus is proclaiming his word over those colt. मग आज येशू ख्रिस्त त्या शिंगरूवरती त्याचे शब्द बोलत आहे, त्याला सोडवत आहे. The same Jesus who said, go and loose that colt. आणि तोच येशू ख्रिस्त ज्यांनी म्हणलं की जा आणि त्या शिंगरूला सोडवून आणा, is the same Jesus this afternoon saying, go and loose my children from every chains of the आणि devil. मग तोच येशू ख्रिस्त इथे उपस्थित होऊन असं म्हणत आहे की जा आणि माझ्या लेकरांना त्या साखळीतून सोडव. This colt in the Gospel of Mark it says, आणि मार्क मध्ये असं लिहिलेलं in the आहे, Gospel of Luke it says,
both in the Gospel of Luke and Mark. आणि शुभवर्तमान मार्क आणि लूक मध्ये असं लिहिलेलं There is a आहे. word, it is written, Jesus said, there's a cold tide and no one sat on it. आणि तिकडे असं येशूनी म्हणलं आहे की तिकडे एक शिंगरो आहे ज्याच्यावरती कोणी अजून No बसलेलं one नाहीये, sat on it. कोणीही त्याच्यावरती बसलेलं नाहीये No one took care of it. आणि त्याची काळजी कोणी केलेली नाही. No one took a time to understand about that आणि cold. मग कोणीही वेळ काढलेला नाहीये त्या शिंगरूला जाणण्याचा. That was an unpurposeful cold. आणि तो जो शिंगरू आहे त्याला म्हणजे असं म्हणजे काहीच नाही. नाही, उपयोगी नाही असं त्याला समजलेलं Because होतं. that colt was tied up by the owner. कारण की त्या मालकाने त्याला बांधलेलं होतं. You know, many times आणि तुम्हाला माहितीये का, अनेक वेळेस when you are tied up by devil, जेव्हा तुम्ही सैतानाने बांधलेले आहात your life and my life was useless. आणि मग तुमचं जीवन आणि माझं जीवन जे आहे ते काही म्हणजे गरजेचं उपयोग. नव्हतं, काही उपयोगचं नव्हतं. Your life and my life were something where no one even took a sight over it. आणि मग तुमच्या आणि माझ्या जीवनावरती कोणी लक्ष पण नव्हतं घातलेलं No one understood you. आणि कोणी समजलं नाही तुम्हाला. There is no one to liberate you. आणि मग तिकडून तुम्हाला सुटका देण्यासाठी कोण नव्हतं. That colt was all alone handling those chains. आणि मग तो जो शिंगरू होता तो एकटाच त्या सर्व साखळीचं बंधन त्याला म्हणजे तो सहन करत होता. Remember, even if that colt tried to escape, आणि मग हे लक्षात ठेवा, जरी त्या शिंगरूने स्वतःला सोडवायचा प्रयत्न those केला, chains were so strong where it can even break the bones of the colt. त्या साखळ्या एवढ्या मजबूत होत्या की त्याचे जे हड्ड्या होत्या त्या तुटू शकत होत्या. Today you might be tried all your way to escape from the works of the devil. आणि मग तुम्ही तुमच्या सर्व ताकदीत प्रयत्न केला असेल सैतानाच्या सुटकेतून निघायसाठी, But that chain of devil was so strong that it even broke you very bad. पण ती सैतानाची साखळी एवढी मजबूत होती की ज्याच्याने तुम्हाला अजूनच इजा झाली. No one took care of that colt. आणि मग कोणीही त्या नांगराची काळजी घेतली That नाही. colt was all alone handling those chains. आणि मग ते जे शिंगरू होतं ते एकटं होतं आणि ते सर्व काही जे भार होता ते सहन करत But होतं. Jesus said, आणि मग येशू म्हणाला, go and loose that colt that called to carry me. जा आणि त्या शिंगरूला सोडवून टाका की ज्याला जो मला घेऊन चालणार आहे, प्रवेश Today करणार I want आहे. to encourage you all. आणि मग मला तुम्हाला प्रोत्साहित If करायचं you feel the chain of sin is so powerful than you, जर तुम्हाला वाटतंय की सॉरी if you feel the chain called sin that holded you, जर तुम्हाला असं वाटतं की पापाची जी साखळी आहे त्यांनी तुम्हाला खूप जकडलेलं आहे, if that is so stronger जर ते एवढं ताकदवर आहे that you couldn't overcome it, की तुम्हाला त्याच्यामधून सुटका नाही प्राप्त होऊ if you शकत, feel this afternoon the curse chain that holded you is more stronger than you, आणि मग जर तुम्हाला वाटत असेल की श्रापाची जी साखळी आहे जर त्यांनी तुम्हाला खूप असं जकडून पकडलेला if you असेल, feel that sickness chain is more stronger than your strength, आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल की ते आजारपण जे आहे त्याच्या साखळीने जर तुम्हाला खूप जोरात जकडून ठेवलेला आहे ज्याच्यातून तुम्हाला सुटका नाही मिळू शकत, like that cold you are battling all alone. मग तसंच त्या शिंगरू सारखं तुम्ही एकटे त्या साखळीमध्ये जकडलेले आहात. आज उस दिन कैसे वो कोल्ट को वो चेन के पास आखिरी दिन था, आज आपका दिन में आपका लाइफ में आज आखिरी दिन होने वाला आणि है. मग तो दिवस कसा त्या शिंगरूचा शेवटचा दिवस होता बंधनात, तसंच तुमचाही आज शेवटचा दिवस आहे बंधनामध्ये. That day was the last day for that colt on all their chains. आणि मग तो दिवस त्या शिंगरूचा शेवटचा दिवस होता बंधनामध्ये. Because this King of Kings has arrived and he said, loose my colt that need to carry me. कारण की हा राजांचा राजा आला आणि त्यांनी सांगितलं की त्या शिंगरूला सोडवून आणा आणि मला माझ्या इकडे आणा. And the last word, आणि शेवटचं वचन Jesus told his disciple, आणि येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, if the owner come and says why you lose it, आणि जर त्या मालकाने विचारलं की तू काय ह्याला सोडवत आहे, है ना, कभी कभी ओनर आके बोलते अरे तू कौन रे, तू कौन छोड़ने के लिए, है ना, who are you to release me, release that. आणि मग मालक कधी कधी येतात आणि मग विचारतात अरे तू कोण रे
तू कोण आहे ह्याला The सोडवून colt घेऊन is in जाणारा? my custody. हा जो शिंगरू आहे हा माझ्या The कस्टडीमध्ये, chain belongs to me. हे जे साखळे आहे ती माझी आहे. Who are you to release it? तू कोण आहे ह्याला सोडवणारा? Jesus told the disciples, येशू म्हणाला त्या शिष्यांना, if owner asks you why you released it, जर मालकाने विचारलं की तू का रे सोडवलं त्याला, tell to the owner, मग तुम्ही त्या मालकाला सांगा, I released it because Lord needs it. आणि मग मी सोडवलं त्याला कारण की प्रभूला त्याची गरज आहे. आज शैतान आके आपके पास बोलेगा ना, तू कैसे अभी जा सकते हैं? आणि मग जर सैतान आला ना तुमच्याकडं की अरे तू कसं काय जाऊ शकतो, How you can overcome this sin? तू कसं काय ह्याच्यावरतून निघू शकतो How, पापातून, who can release you from this? तुला कोण सोडवू शकतं ह्या पापातून? Today, the word of God is coming to you and is going to release your from every chains of the आणि devil. मग आज जे आहे वचन तुमच्यामध्ये येणार आहे तुम्हाला या जे काही सुटका देण्यासाठी And if सैतानापासून. devil comes and asks who has released it, why आणि they have मग जर released it. सैतानाने विचारलं की कोणी ह्याला सोडवलेलं If आहे, he asks why they have released मग जर it, त्यांनी विचारलं की का ह्याला सोडवलेलं आहे, the Lord is there to tell, I need the colt. मग तिथं प्रभू उपस्थित आहे त्याला सांगायला की मला ह्या शिंगराची गरज आहे. आज हर बंधन हमारे जीवन में तोड़ने वाले हैं, क्योंकि हम परमेश्वर को जरूरत है. Amen. The Lord needs us. आणि मग आज जे काही बंधन आहे आपल्या जीवनातले ते तुटणार आहे कारण की प्रभूला आपली गरज आहे. The same Lord who needed the colt to enter Jerusalem आणि तोच प्रभू ज्याला त्या शिंगराची गरज पडली यरुशलेमेमध्ये प्रवेश is the करण्यासाठी, same Lord today where he need you and me to sit, carry and enter his आणि kingdom. तोच प्रभू आजही आहे जिथे त्याला आपली गरज आहे त्या जागेमध्ये त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करायची आपल्या संग. That's why this King of Kings will come one day back again soon. म्हणून हा राजांचा राजा एक दिवस लवकरच परत येणार आहे. You know why he will come? तुम्हाला माहितीये का तो काय येणार He आहे? will come to carry these colt where he will sit and go back into his kingdom. कारण की त्याला आपण सर्व जे शिंगरू आहेत त्याला घेऊन त्याच्या संगती त्याच्या राज्यामध्ये जायचं आहे. How many of you believe that you are the colt today in God's kingdom? आणि मग तुम्हाला कोणाला असं वाटतं की मी ते शिंगरू आहे देवाच्या राज्यासाठी? That day, that colt was released so that it can carry Jesus. त्या दिवशी तो जे शिंगरू होतं त्याला सोडवलं गेलं कारण की त्याला देवाची गरज होती. Today, God wants to break every chains in our life, and He wants us to carry Him in this आणि generation. देवाला आपल्या जीवनातले जे काही बंधन आहेत ते तोडायचे आहेत, मग ज्याच्याने आपण त्याच्या राज्यासाठी जाऊ. Yes, remember all these days you might have tied up. आणि मग हे लक्षात ठेवा की इतक्या दिवस तुम्ही जे आहे ते बांधले असतात. Remember that your owner, that wicked owner, devil, might be more powerful than you. मग हे लक्षात ठेवा की जो सैतान आहे तो जो आहे की तो खूपच वाईट आहे आणि ताकदवर असेल. But today, the Lord's word is coming over our lives, and He's saying, I need you, henceforth I will loosen you. पण मग ते प्रभूचं वचन येत आहे की मी तिकडे येईल आणि मी तुला सोडवेन. Today, the triumphant entry of Jesus आणि मग देवाचा जो प्रवेश आहे is not just about a celebration. आणि ते फक्त म्हणजे काय एक साजरा नाहीये, साजरीकरण नाहीये, It's all about liberating people from every chains of the enemy. पण ते सगळ्यांना सुटका देण्याची एक सगळ्यांना सुटका देण्याची वेळ आहे आणि लोकांना म्हणजे सर्व गोष्टींमधून बंधनातून काढण्याची जागा Jesus आहे. entered not to receive celebration. आणि येशू जे आहे ते फक्त साजरा करण्यासाठी नाही तिकडे प्रवेश केला त्यांनी. Jesus entered to make free everyone who are bounded with the chains. आणि पण येशू ख्रिस्ताने तिकडे लोकांना Jesus came to give freedom over every chains. येशू ख्रिस्त जो आहे तो तिकडे लोकांना सर्व सुटका देण्यासाठी तिकडे प्रवेश केला. This afternoon, या दुपारी the same Jesus who entered Jerusalem, तोच येशू ख्रिस्त ज्यांनी यरुशलेमेमध्ये प्रवेश केला, when people were doing celebration, जेव्हा लोक उत्साह करत होते, परमेश्वर के सामने palm leaf नहीं दिखा, क्रूस दिखा है. God आणि- saw cross, not the palm leaves. आणि प्रभूने जे आहे ते झावळी नाही पाहिली पण त्याला तो क्रूस दिसला. There were 1,000 palms
in front of him. आणि मग तिकडं 1000 जावळे होते त्याच्या पुढं. But in the eyes of Jesus, पण येशूच्या डोळ्यापुढे he entered Jerusalem ते यरूशलेमेत त्यांनी प्रवेश केला. not to receive palm leaves, त्यांनी फक्त ते जे झावळे आहेत त्या स्वीकारण्यासाठी not to नाही. receive Hosanna praises. त्याला होसाना आणि त्याचा जे आदर आहे ते ऐकण्यासाठी नाही त्यांनी प्रवेश Jesus केला. entered Jerusalem to carry the cross for you and me. पण त्यांनी तिकडे प्रवेश केला कारण की त्याला तो क्रूस घेऊन चालायचं होतं Amen. तुमच्यासाठी Hallelujah. आणि माझ्यासाठी. परमेश्वर हम सेलिब्रेशन लेने के लिए नहीं आता है, परमेश्वर हमको स्वातंत्र्य देने के लिए आता है. आणि मग Amen. परमेश्वर फक्त उत्साहाच्या वेळेस नाही येत पण तो आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी When many get molded in celebrations, मग जेव्हा सर्व लोक त्या उत्साहामध्ये म्हणजे sunk in, when they dip down, काय बोलतात त्याला सेलिब्रेशन मध्ये म्हणजे मग्न होऊन जातात. yes, Jesus was not filled with the spirit of celebration. आणि मग येशू जे आहे ते उत्साहाच्या किंवा साजरी करण्याच्या गोष्टींमध्ये नव्हता तो भरकून गेला. Jesus was filled with the heart of compassion. पण तो जे आहे त्या प्रेमाच्या आणि म्हणजे कळकळ्याच्या हृदयाने भरून Today आलेला. that same Jesus आणि तोच प्रभू is loving us. आज आपल्यावरती प्रीती करत That आहे. same compassionate Jesus आणि तोच जो प्रेम करणारा येशू आहे is here to liberate us from every chains of the मग enemy. तो इकडे उपस्थित आहे आपल्याला सैतानाचे जे काही साखळे आहेत त्याच्यातून सुटका देण्यासाठी. Jesus said, येशू म्हणाला bring that colt त्या शिंगराला इकडे आणा. that belongs to me. That belongs to हा me. आहे ना. तो माझा आहे. Bring that colt आणि त्या शिंगराला आणा. that is tied up. त्याला बांधलेलं आहे. Loosen them in my name. त्याला माझ्या नावात सोडा. And if the enemy comes, आणि जर सैतान आलं tell them the Lord has needed this colt. मग त्याला सांगा की देवाला ह्याची गरज आहे, प्रभूला ह्याची गरज आहे. आज वापस शैतान आपको हाथ को पकड़ने नहीं वाले हैं. आणि मग आज परत सैतान तुमच्या हाताला पकडणार नाही. वो पकड़ेगा या तो यीशु मसीह का हाथ उसको पकड़ेगा और बोलेगा ये मेरा है. That this colt belongs to me. आणि जर त्यांनी तुमचा हात पकडला तर प्रभू येशू तिकडे येईल आणि म्हणाल की हा माझा आहे, हे शिंगरू माझा आहे. The chains that holded you for years आणि ज्या साखळ्यांनी तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे एवढ्या वर्षी will never hold you anymore. इथून पुढे तुम्हाला ते धरून नाही ठेवणार. Because the moment devil is trying to bring that chain again, कारण की ज्या क्षणाला सैतान त्या साखळीला परत आणायचा प्रयत्न करतो Jesus will hold that chain येशू त्या साखळीला पकडल and he will tell, आणि तो म्हणाल this colt belongs to me. हे जे शिंगरू आहे हे माझं आहे. How many of you want to be a person who is belonging to God? आणि तुम्हातून किती लोकांना ते असं व्यक्ती बनायचंय की जो प्रभूचा होतो, त्याच्यावरती प्रभूचा अधिकार आहे. How many of you want to be like that colt आणि मग किती लोकांना ते शिंगरू सारखं बनायचं who आहे is ready to carry Jesus in this generation? जो प्रभू येशूला घेऊन चालणार आहे या पिढीमध्ये. Amen. But आप यीशु मसीह को लेके जाने के पहले परमेश्वर हर बंधन तोड़ता है हमारे आणि जीवन में. पण तुम्ही येशू मसीहला घेऊन चालायच्या अगोदर तो सर्व बंधन तोडून You टाक. cannot carry Jesus and the burden same time. आणि मग तुम्ही जे आहे येशूला पण घेऊन चालताय आणि ते ओझं पण घेऊन चालताय You असं नाही cannot होणार. carry Jesus and the chains of devil at same मग time. तुम्ही देवाला आणि सैतानाच्या साखळीला एकत्र घेऊन नाही चालू शकत. Jesus said no one can be committed to two masters. आणि देव म्हणाला की कोणही दोन मालकाला सेवा नाही करू शकत. That's why this good master, मग हा चांगला मालक जो आहे, this good father हा चांगला मालक, हा चांगला has पिता जो come this आहे afternoon here तो इकडे या दुपारी इथं आलेला आहे to deliver you from the wrong owner who has tied you up for all these years. तुम्हाला चुकीच्या मालकापासून सोडवण्यासाठी ज्याने तुम्हाला Amen. बांधून ठेवलेलं होतं. Hallelujah. Hallelujah. How many of you are ready to get broken, get ready to get free from every bondages? आणि मग किती लोक इकडे तयार आहे की त्या साखळीमधून तुटून सुटका पाण्यासाठी. कितने लोग तैयार है?
If you feel your life is burdened with something, आणि मग जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचं जीवन कोणत्या तरी ओझ्याने भरलेलं I आहे, tell you that is the chain of the devil. मग ते मी तुम्हाला सांगतो की ते सैतानाची साखळी आहे. But I have a good news. पण मला एक चांगली बातमी सांगायची आहे तुम्हाला, Jesus is here to enter into your life. की येशू ख्रिस्त इकडे आहे तुमच्या जीवनामध्ये प्रवेश And करण्यासाठी. this Jesus, before entering into your life, आणि हा येशू जो तुमच्या जीवनात प्रवेश करण्याच्या अगोदर He will come and deliver you from every chains of the तो enemy. तुम्हाला सर्व काही सुटका देईल, सर्व काही बंधनातून तो तुम्हाला सोडवेल सैतानापासून. Let's raise up this afternoon. मग आता आपण उभा राहूया. You know, when you believe God can work in you, मग जर तुम्ही विश्वास केला की प्रभू तुमच्या जीवनात काम करेल, is that the time you will see the work of God inside मग you? त्यावेळेस तुम्ही त्याचं काम तुमच्या जीवनामध्ये पाहू शकता. Today is the work of God in your life. आज प्रभूचं काम आहे तुमच्या जीवनामध्ये. Today, Holy Spirit want to move in your life. आज प्रभूला आज पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये चालायचं आहे. If you feel you are that colt, मग जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही ते शिंगरू आहात, that call to carry Jesus, ज्याला बोलवलेलं गेलेलं आहे But- की येशूला घेऊन but चालण्यासाठी, unfortunately, पण तुम्ही अनफॉर्च्युनेटली अगेन आय फॉरगॉट, that colt, दुर्दयेने the colt is now tied up. मग ते जे शिंगरू आहे त्याला बांधलेलं But गेलं today आहे. Jesus is here. पण आज येशू इकडे Amen. आहे, Today Jesus is here. येशू इथे आहे. He is here to break every chains of the colt. तो जे आहे ते सर्व साखळींना तोडायसाठी आलेला He आहे is, त्या शिंगरूच्या. he is here to break every chains of our life this मग तो afternoon. इकडे आलेला आहे आपल्या सर्व जे काही साखळ्या आहेत त्या तोडण्यासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद पिता. Thank you, Lord. Let's all धन्यवाद close our प्रभू. eyes this afternoon. आणि मग आपण Thank आपले you, Lord. Rabba Sheke डोळे Chala मिटूयात. Rabba. हमारा मुंह खोल के परमेश्वर को आराधना करेंगे आज. आणि मग आज आपण आपलं मुख खोलून त्याची आराधना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद पिता. Rabba Sheke Chala Radere Mena Durala. Thank you for the Holy Spirit over here. धन्यवाद पिता तुझ्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी. Come on, let's raise up your voice. आणि मग आपापले मुख खोला. आपका बंधन, your bondages will be staying same way if you are not calling for Jesus in your life. आणि मग तुम्ही जर तुमचं मुख खोलून जर प्रभूसाठी हाकणे मारली तर तुमचे जे काही बंधन आहेत ते तसेच राहतील. The word of God says, प्रभूचं वचन असं म्हणतं, call upon me on the days of your trouble. मला हाक मारा तुमच्या संकटाच्या दिवशी, I will come and deliver you. मी येईल आणि तुम्हाला सुटका देईल. But if you are not calling पण जर तुम्ही हाकच नाही मारणार on your trouble, तुमच्या वाईट प्रसंगामध्ये, how this Jesus can come and deliver you? मग हा येशू ख्रिस्त कसा येईल आणि तुम्हाला सुटका Come on, देईल. आज मुंह खोल के हम बोलेंगे, परमेश्वर हर बंधन से मेरे को छुटकारा चाहिए. I need deliverance in every chains of my life. आणि मग तुम्ही आपलं मुख खोलून बोला की प्रभू मला तुझी गरज आहे, या सर्व बंधनातून मला सुटका दे. Come on, open your mouth. मग Open आपले your मुख mouth. खोला Rabba आणि sheke प्रार्थना thala करा. re dere me. Hadere mana ha thala radu rabba baba sheke re bere re. Rene me ha tere re la la radu rabba sheke re bala radu rabba. Rene me shaka tere be. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Lord. Hallelujah. Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Thank you, Lord. Oh, hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Come on, everyone, raise up your voice. आवाज उठा के Hallelujah, Hosanna. Oh, hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna.
Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the Yes, Lord. highest. Lord, I speak in the name of Jesus. I speak in the name of Jesus. येशूच्या नावात मी हे बोलत I आहे break every bondages that is capturing your people's life. आणि जे काही साखळ जे काही बंधनं आहेत तुझ्या लोकांना जकडून ठेवलेलं आहे मी ते तोडत आहे येशूच्या This नावात. afternoon, या दुपारी I speak the power of the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याची ताकद The सर्वांवर fire of बोलत the आहे. Holy Spirit. पवित्र आत्म्याची अग्नी बोलत आहे Every sins of sin, every chains of sin, आणि जे काही बंधनाचे साखळी जे आहेत every पापाची chains साखळ of आहे, curse, आणि जे काही श्रापाच्या साखळी आहेत every chains of sickness, हर एक बंधन जे आहेत in आजारपण the आहेत name of Jesus. येशूच्या In the नावात name of Jesus, येशूच्या we नावात break it this afternoon. आम्ही हे तोडत आहोत येशूच्या Every नावात chains in the mighty name of Jesus. सर्व काही साखळ्या येशूच्या In the महान name of नावात Jesus. तोडत आहे In the name of Jesus. येशूच्या I नावात speak the power of the Holy Spirit. आणि मी पवित्र आत्म्याची ताकद सामर्थ्य सर्वांवरती बोलत आहे Every chains of loneliness, आणि जे काही एकटेपणाची जी साखळी every आहे chains of depression, डिप्रेशनच्या ज्या साखळी आहेत every chains of fear, भयाची साखळी in the name of Jesus. येशूच्या We नावात speak right now, deliverance in the name of आम्ही Jesus. म्हणत आहे येशूच्या नावात सुटका मिळू दे Today the Lord is telling, आज प्रभू हे I म्हणत am in आहे need of you. मला तुझी गरज I आहे am in need of you. मला तुझी गरज आहे That wicked owner comes, जर तो वाईट मालक येत आहे we are here to tell, आम्ही इकडे उभा आहोत हे I belong to सांगायसाठी Jesus. की मी येशूला माझ्यावरती येशूचा अधिकार आहे I belong to Jesus. मी येशूचा आहे Receive the liberation of the Holy Spirit this afternoon. मग पवित्र आत्म्याच्या सुटकाला तुम्ही स्वीकारा आज येशूच्या परमेश्वर नावात. हर बंधन तोड़ने वाला यीशु मसीह के नाम से आज परमेश्वर हर एक बंधन तोडणार आहे येशूच्या नावात every chains of sickness आणि सर्व काही आजारपणाच्या साखळा in the name of Jesus. येशूच्या नावात Oh, I speak over every diabetes in Jesus name. आणि जे काही डायबिटीज आहे येशूच्या नावात I आम्ही speak म्हणतो. over every cancer in Jesus name. आणि जे काही कॅन्सर आहे त्याच्यावरती आम्ही बोलतो We येशूच्या speak over every नावात blood pressures in the name of Jesus. ब्लड प्रेशर येशूच्या नावात निघून जा. Right now in the name of Jesus. आता येशूच्या नावात Every bone issues be healed in Jesus name. हर एक हड्डींची जे काही दुखणं आहे ते येशूच्या नावात निघून Let जाऊ the दे power of God manifest this afternoon. आणि प्रभूचं सामर्थ्य इकडं उपस्थित होऊ दे शेकेचरा मारे दे रे मना हालाला रा दे रे शकराबरबा तेरे लागू से हुआ हूँ ओ मैं आजाद हूँ मैं आजाद तेरे लागू से हुआ हूँ ओ मैं आजाद हूँ हम घोषणा करेंगे मैं आजाद हूँ आज आपण घोषणा करूया की आपण आजाद आहे आपण सुटका के दिलेले आहोत Yes, Lord. स्वतंत्र आहोत मैं आजाद हूँ मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ बंधन आजाद मैं हुआ हूँ सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ मैं आजाद हूँ मैं आजाद तेरे लहू से right now in Jesus name आता येशूच्या नावात be free in the name of Jesus येशूच्या नावात तुम्हाला सुटका be प्राप्त होऊ दे free in the name of Jesus येशूच्या नावात स्वतंत्र Rekama मिळू दे shakara rere.
God is releasing the burdens this afternoon. आणि जे काही ओझे आहेत ते देवबापा काढून टाकत He आहे. is releasing the burdens in your life. जे काही तुमच्या जीवनातले बंधन आहेत ते तो सुटका Ramakata देत आहे त्याला. Rababa, Shakata Rababa. Many people are rebuked by many people. Many people has rebuked you. आणि मग अनेक लोकांनी तुम्हाला धिक्कारलेलं आहे. You remember that colt no one sat. आणि मग हे लक्षात ठेवा की त्या शिंगरूवरती कोणी बसलं नव्हतं. You know why? का माहितीये का? Everyone rejected that colt. कारण की सर्व लोकांनी त्याला नाकारलेलं But होतं. same colt पण तोच शिंगरू that was rejected by people ज्याला लोकांनी नाकारलेलं was the होतं same colt. Jesus said, lose them. I need them. आणि त्याच शिंगरूला देवपानी आणायसाठी त्याच्या शिष्यांना सांगितलं की त्याला सोडव आणि त्याला इकडे आण. Are you rejected by the world? मग तुम्हाला जगाने धिक्कारलेलं आहे का? No problem. मग तुम्हाला काही हरकत Today नाही. the King of Kings कारण की राजांचा and the राजा Lord of आणि Lords प्रभूंचा प्रभू is commanding over the colt. त्या शिंगरूवरती अधिकाराने सांगत Loosen आहे up and come to me की त्याला सोडवा आणि माझ्याकडे आणा. because you belong to me. कारण की तो माझा आहे The Lord is in need of that. आणि प्रभूला त्याची गरज Today आहे. you are in need of the Lord. तुम्हाला आज देवाची गरज बहुत आहे. बार हम सोचते हैं हमको जरूरत है परमेश्वर. अनेक वेळेस आपण असा विचार करतो की आपल्याला प्रभूची गरज आहे. But Jesus came to us and told, पण प्रभू आपल्याकडे आला आणि आपल्याला सांगितलं त्याने yes, I am important for you. की मी तुझ्यासाठी गरजवंत आहे. But more than that, पण त्याच्यापेक्षा जास्त you are important for me. माझ्यासाठी सुद्धा तुझी गरज आहे मला. Amen. We are so important for Jesus. आणि तू आपण जे आहे ते देवासाठी खूप महत्वशाली व्यक्ती आहोत. God cannot reject us आणि प्रभू आपल्याला कधी नाकारणार नाही. because He gave His life for us. कारण की त्यांनी त्याचं जीवन आपल्यासाठी दिलेलं Thank you, आहे. Lord. This afternoon, धन्यवाद पिता या आज I tell you, दुपारच्या today वेळेस. afternoon is the end of anxiety in your life. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनात जे काही संकट आहे त्याची आज शेवटचा वेळ आहे. Many people are anxious about their future. मग कितीतरी लोक असे घाबरलेले विचार करतात त्यांच्या फ्युचरच्या बद्दल. Today, God is going to unite it. पण देवप्पा तुम्हाला त्या तुमच्या फ्युचर संगती I एक करणार could see आहे. many broken families. आणि मी बघू शकतो की तुटलेले खूप सारे कुटुंब आहेत. Today, God is fixing that broken families. आणि मग जे काही तुटलेले जे कुटुंब आहेत त्याला देवप्पा जोडत आहे. Remember, आपके बीच में विरोध तुम नहीं लेके आया, शैतान लेके आया. आज वो बंधन को यीशु मसीह तोड़ने वाला है. God is going to break it. मग लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये जे काही अडचण आहे, जे काही तुटाव आहे ते सैतानाने आणलेलं आहे. पण प्रभू इकडे हजर आहे ते तोडण्यासाठी, God has- ते सर्व बंधनातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी. God called you all together to love each other. आणि प्रभूने तुम्हाला एकत्र आणलेलं आहे एकमेकांना प्रेम करण्यासाठी. Today, the spirit of God's love is going to stay in many families in the name of मग Jesus. देवाच्या पवित्र प्रीतीची जी आत्मा आहे ती सर्वांच्या कुटुंबावरती येणार आहे. End of problems in the name of आणि Jesus. सर्व काही संकटांचा शेवट आहे आज We thank you and we येशूच्या bless your नावात. name. देवबा तुला धन्यवाद करतो तुझ्या नावाचा Father, we गौरव want to करतो. thank you for everything. आणि धन्यवाद पिते सर्व Can you all raise our गोष्टींसाठी. arms and say, Father, I want to thank you. आणि मग आपण आपले हात उंच करूया, म्हणूया की प्रभू आम्ही तुझा धन्यवाद And मानतो. let's say, Lord, I receive the freedom in you. आणि हे म्हणा की हे प्रभू आम्ही ह्या स्वातंत्र्याला स्वीकारतो तुझ्यामध्ये. I am free in Jesus' name. मी स्वातंत्र्य आहे येशूच्या आत. Amen. 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 Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. I want to finish up here. आणि मला इथे संपवायचं आहे. We saw that the verse started with colt was tied. आणि मग आपण हे पाहू शकतो की वचन सुरुवात झालं जिथे शिंगरूला बांधलेलं होतं. But after that, पण त्याच्यानंतर when they loosened it, जेव्हा त्याची सुटका केली after the colt carried Jesus, आणि मग जेव्हा त्यांनी त्या शिंगरूनी प्रभूला घेऊन आलात you remember that colt was no more chained again. आणि मग तुम्ही जर बघितलं
तर ते जे शिंगरू होतं त्याला परत साखळी नाही बांधली. It is free forever. मग त्याला स्वातंत्र्य मिळालं सर्व काळासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. That's why the word of God says, मग म्हणूनच वचन म्हणतं, if the Son let you free, if He makes you free, you are free forever. आणि जर तुम्हाला प्रभूने सुटका दिली तर तू कायमची सुटका तुम्हाला मिळेल. Hallelujah. हालेलुया. Today you are free forever. आणि मग तुम्ही त्या बंधनातून मुक्त आहात. कितने बंधन आपका जीवन में इतने दिन था, वो सब खत्म होने वाला. Today is the end of those chains. मग आज शेवट आहे त्या बंधनातून निघायचं. कितने लोग विश्वास कर रहे हैं? Amen. बोलो यीशु मसीह की. जय. So this is the time of offering. आणि मग दानार्पणाची वेळ आहे आता. You are encouraged to give for the kingdom of God. आणि मग तुम्ही देवाच्या राज्यासाठी देऊ शकता. Amen. आमेन. You can give, can take it. आणि I'll give it to you. Sing a song. घे ना, हे पुढून. तेरे नाम में आई, तेरे नाम में आई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम में रिहाई. तेरा नाम है सब नामों के पार, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार, तेरे नाम में हम सब नामों के पार, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार. यीशुआ 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 यीशुआ. हम सब गाएंगे यीशुआ 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 यीशुआ. बोलो यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. Amen. God bless you all. God has released you from today. You all आणि- from today. आणि मग देवाने तुम्हाला आज सुटका दिलेली आहे आजपासून. When you see that devil bringing the chain again, आणि मग जर तुम्हाला तो सैतान दिसला परत ते साखळी घेऊन येताना, तुम क्या बोलने वाले? मग तुम्ही काय बोलणार? The Lord belongs to me. The Lord belongs to me and I belong to Lord. की देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. No more chains in आणि Jesus' मग name. आतापासून बंधन नाही. We'll pray and finish येशूच्या up. We'll नावात. pray and finish मग up आपण now. शेवटची प्रार्थना करू आणि संपवूया. Father Lord, we want to thank you for this time. आणि धन्यवाद पित्या या समयासाठी. We come to your presence in Jesus' name. आम्ही तुझ्या उपस्थितीत येत आहोत Thank you for येशूच्या your नावात. mighty word. धन्यवाद पित्या तुझ्या या सामर्थ्यशाली The वचनासाठी. word of God says, देवाचं वचन असं if म्हणतं, Son of God makes us free, जर देवाच्या पुत्राने आपल्याला स्वातंत्र्यता we दिली, are free forever and ever. मग आपण जे आहे ते स्वतंत्र आहोत सर्व काळासाठी. Let this freedom they received from you आणि हे जे स्वातंत्र्यपणा आहे जे त्यांनी स्वीकारलं आहे be तुमच्यापासून, there forever and ever in Jesus' name. हे सतत असू दे येशूच्या नावात. Thank you for your presence and your protection. धन्यवाद पिता तुझ्या उपस्थितीसाठी आणि तुझ्या प्रोटेक्शन May साठी. the love of Father पित्याची प्रीती, and the grace of Son Jesus येशू ख्रिस्ताची and the sweet fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची सहभाग्यता be with us forevermore. आपल्या सर्वांसाठी सर्व काळासाठी असो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 बोलो यीशु मसीह की. जय. God bless you all. Have a great evening. आणि बाहेर आता रिफ्रेशमेंट्स आहेत तर आपण सर्वजण बाहेर जमा होऊया. Yes. Yes.